नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या ब्लॉग चॅनेलमध्ये। आज मी तुमच्या बरोबर रिपोर्टिंगचा ब्लॉग शेअर करणार आहे। काल जी मी झाडं घेतलेली होती ती व्यवस्थित कुंडीमध्ये लावण्यासाठी मी आधी माती आणून घेतली। माझ्याकडे एक जुना माठ पडलेला होता, तो बाहेर ठेवलेला असल्यामुळे खूप घाण झालेला होता। आधी मी तो स्वच्छ करून घेते आणि त्याच्यामध्ये झाडं लावून घेते। माझ्याकडे आणखीन हा एक जुना माठ होता, त्याला धुवून तर घेतला मी, पण ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये झाड लावायला गेली तर ते इतकं कच्चं होतं की झाड लावायच्या आधीच ते फुटून गेलं। या माठाचा काही फायदा झाला नाही। मोठ्या माठाला मी खाली दगड टाकून घेतली, कारण की ह्या माठाला ड्रेनेज होल नव्हता, त्याच्यामुळे ती दगड टाकली जेणेकरून मातीमधील जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते या दगडांमध्ये खाली अडकून राहील। माती जास्त टाइम जर ओली राहिली तर मुळं खराब होतात आणि आपलं झाड खराब होऊ शकतं, त्यामुळे मी हे केलेलं आहे। थोडेसे पुठ्ठेही टाकले। या अगोदरही मी एका माठामध्ये झाड लावलेलं होतं, पण ते काही सक्सेस झालेलं नव्हतं। थोडे दिवस राहिलं, पण नंतर मग त्या माठाला तडा येऊन तो माठ फुटून गेला। आता बघायचं आहे की हा माठ टिकतो की नाही। माती आणि थोडीशी रेती मिक्स करून घेतलेली आहे आणि ती माठात टाकली। त्यानंतर जे झाडं आपण घेतलेली होती त्यांचे मूळ थोडेसे मोकळे गेले आणि त्यानंतर ते नीट लावून घेतले। हा पहा, इथे दुसरा माठ फुटून गेलेला आहे। तो माठ इतका कच्चा होता की हातानेही त्याचे तुकडे होत होते।
रिपॉटिंग करत असताना मी माती आणि रेती अशी मिक्स करून घेतलेली होती. नुसतीच जर माती घेतली तर त्याच्यातलं पाणी ड्रेन होत नाही आणि त्याच्यामुळे मग मुळं खराब होतात. सगळे झाडं रिपॉटिंग करून झालेले होते. त्याच्यानंतर मी सगळ्या कुंडींमधली माती थोडीशी मोकळी करून घेतली. उरलेली माती एका रिकाम्या कुंडीत टाकून घेतली. नंतर मातीचा पसारा आवरून घेतला, झाडून स्वच्छ करून घेतलं. माझ्याकडे गोकर्णाच्या बिया पडलेल्या होत्या. एक कुंडी रिकामी राहिलेली होती, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये त्या टाकून घेतल्या. जशी ती ग्रो होत जाईल तशी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यानंतर मी सर्व झाडांना पाणी दिलं आणि जे पॉटिंग केलेले झाडं होते त्यांनाही पाणी दिलं. या सुंदर दृश्याबरोबर मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.